निखिल तुझा पार्टनर भेटला बघ. मला आता आठवण बरं निखिलला दाखवते. हे बघा. तर बघताय तुम्ही इकडं सर्व आपली मंडळी जेवायला बसली. काय आमची वाट बघितली नाही. सगळं काय आहे तुम्ही स्नान करा आणि स्नान करायला ऐकाय आता पाऊस येणार आहे. स्नान करायला ऐकाय नदीचे दर्शन घ्या. नदीचे पण दर्शन घ्या पहिले. हर हर महादेव हर हर महादेव बम बम भोले बम बम भोले. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता मी चालू भीमाशंकरला झालोय आणि यावर्षी मला वाटतं भरपूर पब्लिक आहे आणि नवीन चॅनल तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आता आम्ही आलो चौकला आलोय, नाश्ता करायला आलोय. सगळी मंडळी इथं आलोय, म्हणजे आता जस्ट सगळी मंडळी इथं जमलेत. तर मला ब्लॉग गावातच करायचा होता, पण मी विचार केला का इथं सगळी नाश्ता करायला येतील, म्हणजे सगळेजण इथे येतील तेव्हा तुम्हाला दाखवील काय काय, म्हणजे कुठून आपली पब्लिक आलेले आहेत तुम्हाला दाखवते. नवीन चेहरे आता तुम्हाला बघायला भेटेल आणि हे आपले जुनेच आहेत. नवीन चेहरे. हा हे बाई, हे कुठला तू? हां कुठला? सोनार डोंगरीचा. तुम्ही डोंगरीचं? हां नवघर. 1 2 आणि इथं आपले गावातले आहेत नवीन चेहरे. हा पण नवीन आहे, हा नवीन आहे आणि पराग भाई नवीन. हे काय न जुनेच आहेत. हे काय पप्पन पाटील जुनंच आहे, गेल्या वर्षी आपल्याला भेटलेलं आहे. आणि राहुल ठाकूर नेहमीप्रमाणे लेट आणि टेट. चला तर नाश्ता करायला घेतलं. इथं जितेश ठाकूर पण आहे, राजू कडू यो. तर आज काय माहिती आहे का, आज काय आहे सांग रविवार भाई. आज फ्रेंडशिप डे आहे आणि तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आता नाश्ता करून घेतो आणि लगेच रेडी. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू लगेच, पायथ्याशी भेटू. चला ट्रेकिंग करायचं आहे आपल्याला. सर्वजण नाश्ता करतायत. काय बोलतो माणसं आलेली आमची मग जस्ट आता आलो आम्ही. कसं वाटतंय मग? एकदम. आता आपल्याला ट्रेकिंग करायचं आहे. ट्रेकिंग करायचं आहे आपल्याला. भारी एक नंबर. माहिती आहे का ओळख? हो आज आहे तुला पण माहिती आहे. हां. तर हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे बाबा. चावी तुझ्या इथं गाडी तिथे. नाही आम्ही वडापाव घाला बस. तर चला नाश्ता वगैरे केला आम्ही. आता डायरेक्ट चाललोय सोबत. पराग आमचा ड्रायव्हर आहे स्वतः. फक्त एकटाच ना, जाताना येताना एकटा, म्हणजे तोच करणार आहे काय? तूच आम्हाला नेऊ शकताय 100% गाडीतून काहीतरी बोलत जा. मग तुम्ही गाणी लावली होता, आम्हाला कॉपीराइट लागेल भाई, समजते का नाही? म्हणून मी गप आहे रे. गाणं काढून टाकायचा. नाही कॉपीराइट लागतं. गाणं पण ठेवू का? आणखीच बंद करतो गाणी. चलो जास्त बोलायचं नाही, कारण आपल्याला जास्त मोठा ब्लॉग नाही करायचा. हां जेवढा तिथपर्यंत होईल ना तिथपर्यंत आपण करू. तर चला, मला आता ऊन पडत चाललंय, जरा सन्ने होत. ए दुखाव चलो. ATM म्हणावं पाहिजे होतं, पण काय करशील. हर हर महादेव हर हर महादेव बम बम भोले बम बम भोले. नमो पार्वती पते हर हर महादेव. चलो. तर चला तर आता आम्ही चाललोय
ट्रेकिंग करत आणि आता सुरू झाली आमची ट्रेकिंग. 10 मिनटं आली आणि तुम्हाला मी आता गणपती बाप्पाचं मंदिर पण दाखवते. आता इथं जवळपास आहे, दाखवेल. आणि आता 11 वाजून गेलं. आपल्याला गेल्या वर्षी परफेक्ट आरती भेटलेली 12ची. तर मला वाटते यावेळी भेटू नाही शकत, कारण की आपण लवकर चढलो आणि लगेच तेल बाहेर. चला ट्रेकिंग करत जायचं आपल्याला. वरचा अजून तेल चालू झालं. बंटी कुठे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर चला आता आपण पोहोचलोय मंदिराजवळ आणि तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज बघताय. आता गाणी बोलतायत ते. तर चला आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. थोडा 5-10 मिनटं थांबू, मग लगेच ट्रेकिंगला सुरू. रामचंद्र हरे राम राम हरे हनुमंत महाराज की जय, उमापति महादेव की जय. हर दुख हर रोग हर कष्ट हर दारिद्र हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते. गणपती बाप्पा मोरया, मोरया. तो आता मी पोचलोय तुंगी घाटजवळ आणि तुम्हाला नजारा दाखवतोय. तर पाऊस अजून पडला नाही, अजून मजा नाही. अजून म्हणजे चढायला पण असं वाटतंय ना, जीवाशी चढतो असं वाटतंय. जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा मजा येतं. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. एक नंबर व्ह्यू वाटते. तर चला आता आपण पोहोचलोय तुंगी घाटजवळ आणि आता आपल्याला थोड्या वेळात जेवण गरज आहे. दोन वेळा पडली ना, म्हणजे अजून एक आहे, एकदा पडल. पहिल्यांदा झालंय, जरा समजून घ्या. भाई जरा दमानं काय, पहिल्यांदा आलास, सगळं शिकून घे. कसं आम्ही कसं करतो. आपली मंडळी पहिलीच बसली नाहीत, म्हणजे आपली वाट बघितलीच नाही. काय माणसं हे डायरेक्ट स्वर्गात. आहेत बसूया आता. हा मस्त तिकडं गेलो सर आपण तिकडं. हा तो नेहमीचा अड्डा आहे ना आपला. तर बघताय तुम्ही इकडं सर्व आपली मंडळी जेवायला बसली. काय आमची वाट बघितली नाही. सगळं काय आहे, तुम्ही स्नान करा आणि स्नान करायला ऐकाय, आता पाऊस येणार आहे. स्नान करायला ऐकाय. तुंगीचे दर्शन घ्या. तुंगीचे पण दर्शन घ्या पहिले. पुढे जाणार होतं पण काय आलं असं नाही. इथे नको पुढं चला. तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे तुम्ही बघताय ना समोर या बाईला, मला वाटतंय मी माझं तिसरं वर्ष आहे. कुठं स्पॉट दिसला ना भाई, फोटो काढ काढल्याशिवाय जाणार नाही भाई. असं आपलं मेमरी राहिली पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी.
तुझा प्रत्येक स्पॉटला आहे. काय पाऊस नाही म्हणून आपला रिस्पॉन्स मजा नाही रे, मजा नाही. पावर वाढेल. तर चला आता आम्ही जेवून घेतो. तेल निघलेलं आहे बाहेर आमचा. तर आता आम्ही जेवलो होता मस्तपैकी. घरून मी फक्त भाकऱ्या आणलेल्या आणि हर्षबाईंनी मटर पनीर काहीतरी आणलेला, तो जेवलो. आणि आता परत आपण ट्रेकिंगला सुरू केली. जो आता आम्ही जेवायला बसलो होतो ना, तिथं जो स्पॉट होता टुंगे घाट, तिथं नजारा एक नंबर. म्हणजे पाऊस पडला असता ना मग तुम्हाला अजून भारी व्ह्यू दाखवला असता, पण जसा व्ह्यू दाखवायला भेटलाच नाही पाहिजे असं. तर चला आरती मंडळी पुढे गेली ना, बाकीची मंडळी आहेत ना ते पाटे आहेत ते, कारण ते जेवलं नाही त्यांच्यासाठी थांबलं ते. आम्ही दोघंच आहो. अजून कधी लागेल आपला टाईम? 1.5 तास जाईल. 1.5 तास 2 तास जाईल ना. म्हणजे आपण सकाळी 11 वाजता चढलो ना. दो वाजलं कधी येतं? 1 वाजलं असेल. म्हणजे 2 तास झालं आपल्याला. म्हणजे अजून आम्हाला 2 तास वरती चढायचं आहे. आणि जास्त मी व्हिडिओ काढणार नाही, कारण की माझी बॅटरी पण कमी आहे आणि पॉवर बँक पण नाही आला मी. तर तुम्हाला जसं मी पॉसिबल होईल तसं मी दाखवेल. चला. हर हर महादेव, हर हर महादेव. ए निखिल, तुझा पार्टनर भेटला बघ. मला आता आठवलेली बरं. निखिलला दाखवते हे बघा. ए सचिन सांग. निखिल हा बरं लागेल जरा. ड्रमर बॉय. आणि त्यासोबत कोण आहे? पार्टनर कोण आहे? या आपली पार्टनर बघा ते. छोटू छोटू आपलं बबलू, छोटू, गुड्डू, सोनू, चिंटू, मोनू. तर चला आता आम्ही पोहोचलोय डोफरी घाट ना. तर मगाशी काय वाटलं नाही, पण खरी मजा आत्ता आहे. ही बघताय तुम्ही बघा, नागमोडी वाट असं आहे बघा. पूर्ण एनर्जी लो. चल पुढे. तर आता आम्ही पोचलोय, बऱ्यापैकी पोचलोय. आणि आम्हाला 15 मिनिटं अजून पोचायला, म्हणजे जातील आम्हाला 15 मिनिटं. आणि बघताय आमचे पाटी. धुका आता कमीच आहे. जसा पाऊस पडला असता ना तुम्हाला अजून दाखवलं असतं धुका. म्हणजे या साईडला आहे ना जामच असतं, म्हणजे समोरचं काही दिसत नाही एवढा धुका असतं. गेल्या वर्षी आम्ही आलतो ना तेव्हा भरपूर धुका होता, पण आता कमी आहे. पण काय पावसाच्यामुळे जरा धुका कमी बघायला भेटते. आता जरा वरती जाऊन आपण तो तुम्हाला प्रॉपर दाखवते धुरला काय, म्हणजे सॉरी धुका काय असतं ते दाखवते तुम्हाला. आणि आता आम्ही थोडा ब्रेक घेतला आहे. इथं बसलेत आपली मंडळी. आता ब्रेक घेऊ, डायरेक्ट नॉनस्टॉप वरती. चला. हर हर महादेव, हर हर महादेव. चला थांबता. तर चला अशा प्रकारे आपण फायनली पोहोचलो आहे. अजून थोडं 2 मिनटं आपण भीमाशंकरला आपण तोही कामा नाही ना तिथं आपण पोहतो आणि तुम्हाला प्रॉपर धुका दाखवते. स्वर्ग काय असं ना तुम्हाला पुढं दाखवते. तर चला आपली पाटी
मंडळी थांबली आणि बाकीची पुढे गेलं. धोका एक नंबर वाटते. हे बघा समोर बघताय तुम्ही. सकाळी 11 वाजता चढलो होतो आणि आता वाजले संध्याकाळचे 4 ना. 4 वाजलं संध्याकाळचे. 1 2 3 4 5 तास लागलं. सकाळी आम्ही 11 वाजता म्हणजे 11 साडे11 तेव्हा चालू केला होता आणि आता वाजलं 4 म्हणजे आम्हाला 5 तास लागलं. आम्ही नॉनस्टॉप नाही झालं कारण की पावसाच्या मुलं आम्ही जरा लेट झालो. पाऊस जेव्हा पडला असता ना आम्ही लवकर पोचलो असतो. 3 तासांनी तरी पोचलो असतो आणि आमचं स्टॉप आहेत ना भरपूर वेळ झालं त्याच्यामुळं आम्ही लेट पोचलो. हर हर बम बम भोले. तर चला तर आपण पोचलोय आणि आम्हाला अपेक्षा होती पावसाची म्हणजे पोचलो वरती ना आता पाऊस सुरू झालाय. काय फायदा पावसाचा आता. जेव्हा गरज होती तेव्हा पडला नाही आता आलाय पाऊस. म्हणजे एवढी मेहनत काय गेली फुकट. हां आम्ही गेल्या वर्षी 3 तासांत पोचलेलो आपण. यावेळी आम्हाला 5 तास लागलेलं आहे. आणि बघताय तुम्ही इथं जन्नत बघा. अरे हास का तू. महादेव महादेव. चला आता आपण पोचलोय कमानीजवळ. ही त्यांची एंट्री गेट आहे आणि त्या मला वाटतं नाव काढलंय इथनं. नवीन झाड लावलं वाटतं. गर्दी बघताय समोर भरपूर गर्दी आहे. हे दुसराच राहू आपलं ना पुढं समोर ना बघा भरपूर गर्दी आहे तिथपासून ते इथपर्यंत. तर आपल्याला जायचं आतमध्ये. रूम वगैरे आम्ही अगोदरच बुक करून ठेवलेलं आहे. आता मला रूममध्ये जाऊ जरा फ्रेश हो मग आपण आराम करू. भरपूर दमलोय आणि फक्त इथं गर्दी भरपूर गर्दी आहे. तर चला आता पोचलो आहे रूममध्ये आणि जस्ट रूममध्ये जरा पोचलो आणि जरा फ्रेश होतो. जायचं आता दर्शन करायला. दर्शन पण आता करून घेऊ आम्ही. आणि संध्याकाळ झाली 4:30 वाजलं. संध्याकाळचे 4:30 वाजलं आणि आम्ही सकाळचे 11 11:30ला आम्ही चढलो होतो म्हणजे ते चालू केलं होतं. पहिल्याच्या कोण आहे बघ. पहिल्याच्या चालू नाही ना चालू दिसणार. तर चला तर मी जरा फ्रेश होतो सगळेजण आणि दर्शन करू आम्ही. चला. तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग. सकाळच्या तो वाजलेत 11 वाजून गेलं आणि आता आम्ही दुसऱ्या दिवशी आता आम्ही चालू घरी. आता आम्ही उतरतो. काल जरा दर्शन केलं आम्ही. दर्शन केलं आणि तिथं मोबाईल अलाउड नाही. दर्शन केला आणि जेवलो. रात्री मला ब्लॉग एंड करायला जमला नाही. आता आम्ही नाश्ता केलाय आणि आता उतरतोय खाली. हे बघताय तुमची आपली पलटण. 20 बॉक्स किती बाईने 20 बॉक्स घेतलं म्हणजे प्रसादीचं. ही बॅग आहे ना पूर्ण भरली. तुम्ही किती. ते लोकांच्या शिवाय फक्त एकच घेतलंय. लोकांच्या शिवाय नाही ऐकायचं म्हणून तेवढा माझा घेऊन चाललेला सचिन घर. जिथे असते ये पटकन मार धाव.
जी कालची मंडळी होती ना, म्हणजे आमची लेट आलं काल रात्री, मला वाटतंय आज पण तसंच करणार आहेत असं वाटतंय. म्हणजे पाठी जाते आमच्या सोबत निघलेलं ते आता पाठी आहेत. तर चला मी आजची व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. शिवशंभो.